लातूरमध्ये ऑटो रिक्षा संघटनेने काल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आभार प्रकटनाचा कार्यक्रम ठेवलेला, त्याबद्दल काय सांगाल? काल राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आभाराचा कार्यक्रम महाराष्ट्रातील तमाम ऑटो रिक्षा चालक, मालक आणि इतर संघटनेच्या वतीने ठेवण्यात आलेला होता। फिटनेसच्या संदर्भात विलंब झाल्यास दर दिवसाला 50 रुपये दंड ऑटोला लागला जायचा आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व ऑटो रिक्षा युनियन असतील, संघटना असतील, चालक मालक असतील यांनी 1 महिन्याचा हा एक पवित्रा घेतला 1 महिन्याच्या कालखंडामध्ये। आणि ही गोष्ट माननीय शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या कानावर गेली। एकनाथराव शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये विधानसभा अधिवेशन चालू असताना सभागृहामध्ये निर्णय घेतला की 50 रुपये दंड हे खरंच अन्यायकारक आहे आणि म्हणून मी आज स्थगिती देतोय असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला। यामुळे झालं काय? होय, काही जुने ऑटो असतील, गरीब ऑटो चालक असतील, 50 करत करत त्या ऑटोची किंमत सुद्धा त्यापेक्षा कमी झाली, दंड जास्त झाला, अशी परिस्थिती झाली होती। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री हे किती संवेदनशील आहेत याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल। फक्त याच बाबतीत नाही, मुख्यमंत्र्यांनी एका मुलीनं आत्महत्या केल्याची घटना त्यांना रात्री 12:30 वाजता समजली, 2 वाजेपर्यंत निर्णय घेतला, मुलीची संपूर्ण फीस माफ करण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, मोफत वीज देण्याचा असेल, 7.5 HP पर्यंत बिल माफ असेल, तरुणाला 10,000 रुपये अप्रेंटिस पिरियडमध्ये देण्याचा निर्णय झालेला असेल आणि सगळ्यात महत्वाचा जर निर्णय कोणता असेल तर मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजना आज महाराष्ट्रात लोकप्रिय होत चालली। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय जे आहेत हे सर्वसामान्याला स्तुत्य असे निर्णय आहेत, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेतलेले आहेत। म्हणून आज महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आज महाराष्ट्रात वेगळ्या दिशेने चाललेलं दिसून येत आहे। आज लोक वेगळ्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत आणि ह्या निर्णयाचं स्वागत करतात। आजची घटना थोडक्या वेळापूर्वी निलंगा विधानसभेतल्या काही लोकांनी येऊन माझा सत्कार केला आणि सांगितले, माननीय मुख्यमंत्र्याला सांगा आमच्या गरिबासाठी घेतलेले निर्णय अत्यंत चांगले निर्णय आहेत, आम्ही त्यांचे आभार आहोत। हे आता पूर्ण राज्यात चित्र दिसायला लागले। म्हणून मुख्यमंत्र्यांनी केलेले काम, घेतलेले निर्णय अत्यंत स्तुत्य आहेत, याचा मला सार्थ अभिमान वाटतोय।